नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शंकरपुरी घेऊन आलेला एक नवीन अपडेट खास तुमच्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीनंतर नक्कीच तुम्ही थोडंसं चिंतित असाल. तर विद्यार्थी मित्रांनो, ती चिंता सोडा. कारण आपल्या आयुष्यामध्ये आपण सक्सेस झाल्यानंतर आपल्या अवतीभोवती बरेच जण येतील, परंतु आपल्या अपयशाच्या सोबतीला म्हणजे ह्या संकटासोबत असणारे मात्र आपण एकटेच असतो. त्यासाठी मित्रांनो, आता आपण स्वतः थांबायचं नाही, कारण आपल्याला जिंकायचं आहे. त्याच्यासाठी मी एक गोष्ट सांगतो मित्रांनो, जे आपल्याला बोलतील त्यांना बोलू द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, खटकने वालों के आंखों को अभी कह दो, अभी हम और चमकने वाले हैं. आणि त्यासाठी आता अजिबात थांबायचं नाहीये. कारण का? तर आता आपल्याला पोलीस भरतीनंतर वनरक्षक भरतीची तयारी करायची आहे आणि ही वनरक्षक भरतीची तयारी करत असताना मी तुमच्या सोबत आहे एक नवीन टीम सोबत. जी टीम अतिशय उत्साही, अतिशय मोठ्या अनुभवाची आहे आणि नांदेडमधील सर्वात मोठी टीम आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी फास्ट तुम्हाला रिकॉल करून देतो. वनरक्षकसाठी काय अपेक्षित आहे? तर तुमची पात्रता काय असणं अपेक्षित आहे बघा, 12वी पास असणं अपेक्षित आहे. जर तुम्ही आर्ट्स मधून असाल तर भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी आणि मॅथ पैकी कुठला तरी एक विषय असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर तुमची वयाची पात्रता किमान 18 वर्ष आणि मॅक्सिमम तुमचं 27 वर्ष असणं अपेक्षित आहे. आणि जर तुम्ही आरक्षित गटातील असाल तर तुमचं मॅक्सिमम वय मात्र 32 असेल, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. उंची किती असणं अपेक्षित आहे? तर 163 सेमी पुरुषांची उंची आणि महिलांची उंची 150 सेमी असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, परीक्षा पद्धती ही तुमची दोन प्रकारची असेल. एक लेखी आहे आणि त्याच्यानंतर तुमचं फिजिकल असणार आहे. लेखी 120 गुणांची आणि फिजिकल तुमचं 80 गुणाचं आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके मित्रांनो, प्रत्येक विषय 4 विषय असतील तुम्हाला. आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून विषय म्हणूयात. ऍक्च्युअल मध्ये हा पेपर असतो. तर मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी 15 प्रश्न असतील आणि प्रत्येक गुणाला 2 मार्क असतील. म्हणजे प्रत्येक विषय हा तुमचा 30-30 गुणाचा असेल. एकूण 120 गुणाचा पेपर असेल आणि 60 प्रश्न असतील. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. शारीरिक चाचणीमध्ये पुरुषांना 5 किलोमीटर धावायचं आहे 17 मिनिटांमध्ये आणि महिला गट असेल त्यांना 3 किलोमीटर धावायचं आहे 12 मिनिटांमध्ये. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीनं तुमचं 80 गुण या ठिकाणी असणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्यासाठी मी तुमच्यासोबत आता अटॅच आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक जी बॅच आहे, या वनरक्षक बॅचच्या तयारीसाठी आपण नांदेडमध्ये स्पेशली मॅक्सिमम म्हणजे प्रत्येक विषयाला 2 शिक्षक ह्या पद्धतीने आपण घेऊन आलेला आहोत. तर बघा मित्रांनो, आपल्याकडे वनरक्षकची बॅच आहे आणि या बॅच साठी बघा, मराठीसाठी आपले थोरात सर आणि वाघमारे सर आहेत. जीएस साठी पाटील सर आणि जाधव सर आहेत. राऊत सर आणि मयुरी मॅडम इंग्लिश साठी आहेत आणि मॅथ रिजनिंग मी स्वतः घेतोय आणि करंट आणि सायन्सचा पार्ट देखील मी स्वतः घेतोय. विद्यार्थी मित्रांनो, बिंदास्त या आणि तुमचं सिलेक्शन मात्र इथून घेऊन जा. आता थांबायचं नाही. कोण काय म्हणेल याच्याकडे जर लक्ष देत बसलं तर आपलं आयुष्य मात्र इथंच ठप्प होऊन जाईल. तर आता बिंदास्तपणे लढायचं आहे आणि आपल्याला जिंकायचं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही जिंकणार नाहीत तोपर्यंत मी पण शांत बसणार नाही. नक्कीच श्रीनगर रोड वरती सायन्स कॉलेज रोड म्हणजे श्रीनगरला सायन्स कॉलेज रोड वरती तुम्हाला यायचं आहे. जर तुम्हाला ऍड्रेस सापडत नसेल तर 87 88 75 58 20 या क्रमांकावरती तुम्ही जर कॉन्टॅक्ट केला तर नक्कीच व्यवस्थितपणे तुम्हाला ह्या क्लास बद्दलची इन्फॉर्मेशन देण्यात येईल. धन्यवाद. थँक्यू. टाटा. बाय बाय.